नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी ज्योती नागरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. तर आज 14 फेब्रुवारी 2026 व्हॅलेंटाईन डे. काही लोकांच्या आयुष्यातला एक खास दिवस आणि काही लोकांच्या आयुष्यातला टाईमपास दिवससुद्धा, बरं का. कारण प्रत्येकजण खरं प्रेम करतं असं काही नसतं. टाईमपास करणारे पण भरपूर आहेत. म्हणजे फक्त मुलंच नाही, मुली पण आहेत. तर एकच गोष्ट सांगायची बरं का ह्यामधून, हे जे 7-8 दिवस आहेत ना, हे सगळे सजवण्यापेक्षा आणि हे मनवण्यापेक्षा ना, ज्यांनी तुम्हाला जन्म दिलाय किंवा ज्यांना तुम्ही जन्म दिलाय यांच्यावरती पण खरं प्रेम करून बघा. नक्कीच तुम्हाला ह्यापेक्षा जास्त आनंद होईल. तुमच्या जीवनात ह्यापेक्षा जास्त सुख समाधान लाभेल. आणि हो, प्रत्येक महिलेला एकच गोष्ट सांगायची, महिला असो किंवा मुलगी असो, कुणी पण असो, प्रत्येकाला एकच गोष्ट सांगायची, दुसऱ्याच्या ताब्यातून येण्यापेक्षा स्वतः काहीतरी 4 पैसे कमवायचं शिका. फक्त आयुष्यात आनंद नाही घ्यायचा की ही गोष्ट मी करू ही गोष्ट मला करायची, मला ती पाहिजे आणि मला ती पाहिजेच, असा हट्ट कोणासोबतही करू नका. कारण जेव्हा आपण स्वतः कमवतो ना आणि त्या कमवण्यातल्या ज्या कमाईतून आपण काहीतरी एखादी गोष्ट करतो, तर त्याचा आनंद गगनातही मावणार नाही एवढा आपल्याला होतो. खोटं वाटत असेल तर करून पहा. एखादी काहीतरी 500 रुपयाची गोष्ट तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या जीवावर तुम्ही कमवा, त्या गोष्टीचा आनंद एक वेगळाच असतो बघा. आणि जेव्हा तुम्हाला कुणीतरी 1000 रुपयाची गोष्ट घेऊन दिली आणि ती तुम्हाला वापरायची, तुम्हाला त्याचं काही वाटत नाही, कारण ते फुकटमध्ये आलेलं असतं. त्यामुळं स्वतःच्या कष्टावरती कमवायला शिका. जेव्हा तुम्ही स्वतः कमवणार तेव्हा तुम्हाला त्याची जाणीव राहणार. आणि हो, ज्यावेळेस आपण कोणाला हात पसरवतो, कोणाकडे 500 रुपये द्या, 1000 रुपये द्या, तेव्हा तुम्ही मागवल्यापेक्षा तुम्हाला एकतर कमी येतील. आणि हो, तेवढे जरी आले तर ते काही काळापर्यंतच येतील. कारण प्रत्येक वेळ आपण मागवणार आणि समोरचा आपल्याला तेवढं देणार असं तुम्ही मनामध्ये विचारसुद्धा करू नका. त्यामुळे प्रत्येक जणाला हेच सांगायचं आहे की स्वतःच्या कष्टावर काहीतरी करायला शिका. असं नाही फक्त हा दिवस आला म्हणून आपला तो एन्जॉय करायचा, तो दिवस आहे म्हणून आपल्याला तो सेलिब्रेट करायचा आहे, इथं हे आहे तिथं ते आहे म्हणून आपल्याला ते पाहायचं आहे, आपल्याला करायचं आहे, आपल्याला जायचं आहे, आपल्याला फिरायचं आहे. पण हे जर स्वतःच्या जीवावरती केलं ना तर खूप आनंद वाटतो बरं का. स्वतःच्या जीवावर घ्यायचे तुम्ही बुलेट घ्या, स्वतःच्या जीवावर घ्यायचे तुम्हाला जर 4 व्हीलर घ्यायचे तुम्ही फॉर्च्युनर घ्या, तुम्हाला जर वापरायचं तुम्ही 30-30 हजाराचे घड्याळ वापरू शकता. तुम्ही आयफोनशिवाय मोबाईल वापरू नका, पण स्वतःच्या जीवावरती. कारण स्वतःच्या जीवावरती जी करण्यात मजा असते ना, ही दुसऱ्याच्या जीवावर करण्यात नाही आहे. कारण हे बघा, ह्या काही दिवसांचं ना तर मला काही वाटत नाही. माझ्या आयुष्यात कधी हे दिवस आलेही नाहीत. म्हणजे आले कसे गेले कसे हे माहीत पण नाही. कोणती तारीख कधी येत होती हे सुद्धा माहीत नाही. पण माझा भूतकाळ एवढा वाईट गेला, मी एक रुपयासाठी एवढी तरफडलेली, म्हणजे एवढं मला एका रुपयाची किंमत आहे की मी एक रुपयासाठी किती तळमळ केलेली, किती कष्ट केलेले. देवाला एकच प्रार्थना की देवा, मला माझं काहीतरी घडव, मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी करून दाखवायचं आहे. ह्या सोशल मीडियावरती मला पण एकदा जायचं आहे आणि माझी ओळख निर्माण करायची. पण एक मनात जिद्द होती, ती जिद्द माझी यशस्वी ठरली. त्याचं कारण म्हणजे कधी असा विचार केलाच नाही निगेटिव्ह, म्हणजे कसं की मी करेल की नाही असं, म्हणजे मन माझं कधी एकमेकाला खात नव्हतं. मी एकाच निर्णयावरती ठाम होते की मी करेन आणि मी करून दाखवलं. असं नाही की सगळ्या गोष्टी करण्यासाठी खूप पैशांचा मोबाईल लागतो असं काही नव्हतं. जेव्हा मी व्हिडिओ बनवायचे तेव्हा 10,000चा मोबाईल माझ्याकडे होता, साधं रिचार्ज असायचं. पण दुसरं काही न पाहता मी माझा रोजचा ब्लॉग सोडायचे सगळीकडे. हे बघा, जेव्हा आपण एक मनात निर्णय घेतो आणि तो निर्णयावरती आपण ठाम राहतो ना, तर प्रत्येक म्हणजे अशक्य गोष्ट आपण शक्य करू शकतो, एवढं तर माझा भरोसा आहे. कारण मी पण न कमवणारे होते, फक्त कष्ट करायचे मला माहीत होते, पण पैसा कसा कमवायचा हे मला माहीत नव्हतं. पण आता कष्टही करायचे समजतात आणि पैसा कसा कमवायचा तोही जास्तीचा हे पण सर्व समजतं. तर आता बऱ्याच व्हिडिओमधून बऱ्याच महिलांना काम दाखवून दिलं, त्यांना त्यांच्या हिशोबाने, म्हणजे कसं की आता महिला काही काय बघा 40-50 हजार 1-1 लाखापर्यंत पोहोचल्या, ज्यांना मी मार्ग दाखवून दिला. खूप आनंद वाटतो अशा गोष्टींचा की आपल्यापासून कुणीतरी सुरू केलं आणि ते यशस्वी ठरलंय. कारण आपण एक महिला आहोत, महिला या महिलाला प्रोत्साहन करू शकते. जसं काय होतं की महिला बऱ्याचशा जागेवर अशा असतात की एकमेकींना पाठीमागे खेचण्याचा प्रयत्न करतात, पण आपलं तसं नाही. एक स्पेशल इंस्टावरती व्हिडिओ टाकल्यामुळे बऱ्याच महिला माझ्याकडं म्हणजे कॉल वगैरे करून कनेक्ट झालेल्या. तर भरपूर महिलांना मी काम शोधून दिलेलं, खूप चांगलं केलं. सर्वांना हेच गोष्ट सांगायची हे 14 फेब्रुवारीच्या माध्यमातून आज, की हे काही दिवसांचा एन्जॉय करण्यापेक्षा असा काहीतरी मनात विचार करा की मी पण घर बसून काहीतरी करू शकते, किंवा मी माझे मुलं माझा संसार पाहून काहीतरी करू शकते. म्हणजे तुम्ही पण
जिथं तुम्हाला 10 रुपयासाठी दुसऱ्याकडे हात पसरवायचा आहे तिथं तुम्ही तुमच्याकडं दुसऱ्याने हात पसरला पाहिजे इतपत तुम्ही तुमचं कमवू शकता किंवा तुम्ही तुमचे मार्ग यशस्वीरित्या पार पाडू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मला बरेच काही कमेंट्स आलेले होत्या. त्या कमेंट्सवरती एक व्हिडिओ मी टाकणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत ज्यांनी पाहिला त्यांचे खूप खूप धन्यवाद.